विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती आता MPSC पॅटर्ननुसार होणार आहे, हे तुम्हाला माहीतच झाले असेल. तर त्यासाठी कोणते प्रश्न, त्याची काठिण्य पातळी कोणती, हेच तपासण्यासाठी आजचा हा क्लास आपण घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ASGK चॅनलवर अशाच प्रकारची सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तलाठी भरतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे आपण विश्लेषण आजच्या क्लासमध्ये करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहणे तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, लोणार सरोवर हे लाखो वर्षापूर्वी उल्कापाताच्या आघातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे तलाव आहे. मित्रांनो, लोणार सरोवरावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात असतात, त्यामुळे हा IMP टॉपिक तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्यानुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, बुलढाणा. मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची किती मीटर आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्हाला हा क्लास महत्त्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच या क्लासला एक लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेतील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1646 मीटर. 1646 मीटर. मित्रांनो, हा क्लास तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की MPSC पॅटर्ननुसार आपण यामध्ये प्रश्न घेतलेले आहे. त्यामुळे हा क्लास तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोचवा, जेणेकरून त्यांना या प्रश्नांची एक आयडिया येईल की कशा प्रकारे आपण पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये कोठे होतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतात होतो. ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून हिला दक्षिण गंगा किंवा रुद्रगंगा असे देखील म्हटले जाते. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल त्र्यंबकेश्वर, नाशिक. कुठे येते त्र्यंबकेश्वर? नाशिक जिल्ह्यामध्ये येते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यासाठी ही सिरीज सुरू करण्यामागचा एकच उद्देश आहे की तुमचा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होईल. या क्लासमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण हे 30 प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, या क्लासला एक लाईक करून ठेवा आणि तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या टाईममध्ये हा क्लास सहज सोपा प्राप्त होईल. मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे कधी केली? मित्रांनो, प्रश्न आहे की पुणे येथे कधी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर समाज सुधारकांमध्ये भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये. या समाजाचे मुख्य ब्रीदवाक्य होते, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. मित्रांनो, सत्यशोधक समाजावर आपण प्रश्न पाहिलेले आहेत की समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. कधी केली? तर ऑप्शन क्रमांक अ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल 24 सप्टेंबर 1873. आणि मित्रांनो, या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? तर सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोसी मध्यस्थी. प्रश्न क्रमांक 5 आहे, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये महाराष्ट्राचा प्रथम, भारताचा प्रथम अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, यशवंतराव चव्हाण. ऑप्शन क्रमांक अ, यशवंतराव चव्हाण. 1 मे 1960 रोजी जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मित्रांनो, 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हाच यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हाच गुजरात राज्याची देखील निर्मिती झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा. मित्रांनो, एक पॉईंट अजून लक्षात ठेवा, ते महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि अत्यंत लोकप्रिय राजनेते म्हणून ओळखले जात होते. कोणतर? यशवंतराव चव्हाण. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला सर्वात मोठा आणि जुना राष्ट्रीय उद्यान प्रकल्प आहे.
हा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात स्थित असून तो वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, चंद्रपूर जिल्हा. प्रश्न क्रमांक 7 आहे, अजिंठा व वेरूळ लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो, की अजिंठा व वेरूळ लेण्या ह्या महाराष्ट्रातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, अजिंठा व वेरूळच्या प्राचीन पाषाण कोरलेल्या लेण्या युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात आणि या प्राचीन कला आणि स्थापत्यकलेसाठी उत्कृष्ट उदाहरण आहे. मित्रांनो, लेण्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जात असतात जोड्या लावामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या तोरणमाळ हे थंड हवेचे पर्यटन स्थळ वसलेले आहे. कुठे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगामध्ये तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. पॉईंट दुसरा लक्षात ठेवा मित्रांनो, येथील निसर्गरम्य यशवंत तलाव हे प्रमुख आकर्षक आहे. येथील निसर्गरम्य यशवंत तलाव कुठे येते मित्रांनो? यशवंत तलाव हा देखील नंदुरबारमध्येच येते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, नंदुरबार. ऑप्शन क्रमांक ब, नंदुरबार. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? मित्रांनो, लक्षात ठेवा, कोयना धरण सातारा जिल्ह्यात असून त्यांच्या विस्तीर्ण जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, शिवसागर. ऑप्शन क्रमांक अ, शिवसागर. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्यात आढळणारा महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, शेकरू ही एक अतिशय वेगाने धावणारी आणि उडणारी एक मोठी खार आहे, जी भीमाशंकर अभयारण्यात मुख्यत्वे आढळते. हा महाराष्ट्राचा अधिकृत राज्यप्राणी आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की महाराष्ट्राचा प्राणी कोणता? तर शेकरू हा आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, मोठी खार म्हणजे शेकरू. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, आशियातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या 2 देशांदरम्यान धावली? तर हे धावली मुंबईमध्ये मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की मुंबई ते ठाणे ऑप्शन क्रमांक ब या शहरामध्ये धावलेली आहे. याची तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, जे परीक्षेमध्ये नेहमी विचारली जाते. 16 एप्रिल 1853 रोजी आशियातील पहिली रेल्वेगाडी मुंबई बोरीबंदर ते ठाणे या 34 किलोमीटरवर अंतरावर धावली. या प्रवासासाठी साहिबा, सिंध आणि सुलतान हे 3 वाफेचे इंजन वापरण्यात आलेले आहे. हा पण प्रश्न लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र कुठे सुरू झाले? भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र कुठे सुरू झाले? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, तारापूर. मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 28 ऑक्टोबर 1969 रोजी पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे अमेरिकेच्या तांत्रिक मदतीने भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र सुरू करण्यात आले. मित्रांनो, तारीख आहे 28 ऑक्टोबर 1969 रोजी तारापूर येथे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र सुरू झाले. प्रश्न क्रमांक 13 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. तर कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पर्याय आहे याचे योग्य ऑप्शन क्रमांक क, रायगड येथे झाला. मित्रांनो, 6 जून 1674 रोजी किल्ले रायगड येथे गागा भट्ट विद्वान पंडितांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत वैभवात पार पडला. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. कोणाच्या हस्ते झाला? तर गागा भट्ट विद्वान पंडितांच्या हस्ते झाला. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 आहे, कुष्ठरोगांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? प्रश्न आहे मित्रांनो, कुष्ठरोगांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, महान समाजसेवक बाबा आमटे
यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ कुष्ठरोगांच्या जीवन सुधारण्यासाठी व त्यांच्या आत्मसन्मानासाठी आनंदवन संस्थेची पायाभरणी केली. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, बाबा आमटे. तर कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू झाले? महाराष्ट्रामधील पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू झाले? तर महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र 23 जुलै 1927 रोजी मुंबई येथे सुरू झाले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड, मुंबई येथे. एक पॉईंट आणखी नोट करून घ्या मित्रांनो, त्या काळी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी द्वारे हे केंद्र चालवले जात होते. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीद्वारे हे केंद्र चालवले जात होते. तर 23 जुलै 1927 रोजी मुंबई येथे महाराष्ट्रात पहिले आकाशवाणी केंद्र सुरू झाले. तारीख पण लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 आहे, अष्टविनायकापैकी सर्वाधिक 5 मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहे? अष्टविनायकांपैकी सर्वाधिक 5 मंदिरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्रात एकूण 8 मुख्य गणेश देवस्थानांना अष्टविनायक असे म्हटले जाते. त्यापैकी 5 मंदिरे पुणे जिल्ह्यात, 2 रायगड जिल्ह्यात आणि 1 अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक मध्ये आहे. सिद्धटेक. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, पुणे येथे. ऑप्शन क्रमांक ब, पुणे येथे. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली? प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा फुले यांनी मुलींची शाळा कोठे सुरू केली? तर पर्याय आहे मित्रांनो याचे ऑप्शन अ, भिडेवाडा, ब, शनिवारवाडा, क, मुंबई की ड, नाशिक. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात, जे बुधवार पेठेमध्ये आहे मित्रांनो, भिडेवाड्यात 3 जानेवारी 1884 रोजी मुलींची पहिली शाळा काढली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, भिडेवाड्यात, पुणे येथे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भीमाशंकर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, भीमाशंकर हे भारतातील 12वे आणि महाराष्ट्रातील 5व्या मुख्य ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत स्थित आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, पुणे. भीमाशंकर पुणेमध्ये येते. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना कधी झाली? मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्वतंत्र मराठी भाषिक लोकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. स्वतंत्र मराठी भाषिक लोकांचे हा दिवस आपण दरवर्षी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल 1 मे 1960, ऑप्शन क्रमांक क. याचसोबत मित्रांनो, गुजरात राज्याची देखील स्थापना झालेली होती आपल्या महाराष्ट्र राज्यासोबतच. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? मित्रांनो, महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक सुमारे 227 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक ब, रत्नागिरी. महाराष्ट्रामधील मित्रांनो अष्टविनायक, त्यानंतर प्रसिद्ध धर्मस्थळे, लेण्या आणि सर्वात मोठे आणि सर्वात लहान जिल्हे हे IMP टॉपिक आहे, हे करूनच जा. त्यानंतर व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर नदी प्रणाली आणि अशा प्रकारचे जे महत्त्वाचे घटक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रथम कोण, पहिला दिवस कोणता, ह्या प्रकारचे प्रश्न तुम्ही IMP टॉपिक म्हणून नोट करून ठेवा. प्रश्न आहे 21वा, पाचगणी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पाचगणी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, थंड हवेचे ठिकाणे हा पण एक IMP टॉपिक आहे. तर लक्षात ठेवा, पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक अतिशय लोकप्रिय थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. याला सह्याद्री पर्वतरांगेतील 5 टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. पाचगणी याला सह्याद्री पर्वतरांगेतील 5 टेकड्यांचे शहर असे म्हटले जाते.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, सातारा. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता अजरामर ग्रंथ लिहिला? लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये कोणता अजरामर ग्रंथ लिहिला हा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मंडाले म्यानमार येथील तुरुंगात 6 वर्षे तुरुंगामध्ये होते. तर तुरुंगवास भोगतानाच त्यांनीच सुप्रसिद्ध आणि तात्विक ग्रंथ लिहिला. तर या ग्रंथाचे नाव होते मित्रांनो गीतारहस्य. पर्याय क्रमांक ब, गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, लक्षात ठेवा, पुणे शहरात असणारी नामांकित शैक्षणिक दालने व समृद्ध सांस्कृतिक वारशांमुळे या शहराला विद्येचे माहेरघर व पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, पुणे. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो. राधानगरी हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? राधानगरी हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण भोगावती नदीवर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी उभारले आहे. यांच्या जलाशयाला लक्ष्मी तलाव असे देखील संबोधले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, भोगावती नदीवर. तर राधानगरी धरण भोगावती नदीवर महाराष्ट्रात आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था कधीपासून लागू करण्यात आली? मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेवर सर्वात जास्त प्रश्न तलाठी भरती MPSC पॅटर्ननुसार विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार, कोणती समिती होती? वसंतराव नाईक समिती होती. तर या समितीच्या शिफारसीवरून महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली. तारीख आहे मित्रांनो 1 मे 1962. कोणती समिती होती? वसंतराव नाईक समिती होती. मित्रांनो, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 ऑप्शन क्रमांक अ 1 मे 1962 पासून लागू करण्यात आली. तर ही समिती होती वसंतराव नाईक समिती होती. त्यानुसार पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 पासून लागू झाली. 1 मे 1960 महाराष्ट्र, त्याच्यानंतर तिथून 2 वर्षांना 1 मे 1962 ची पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो. नावेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, अशा प्रश्न आपण MPSC पॅटर्ननुसार काढलेले आहे. त्यामुळे हे रिपीट प्रश्न शोधून काढण्यासाठी खूप वेळ लागतो मित्रांनो. त्यामुळे तुमचा एक लाईक या व्हिडिओसाठी नक्की करा आणि ASGK चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर की नागपूर हे त्याचे ऑप्शन आहे. तर नावेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, नावेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात असून ते पक्षी आणि सुंदर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे. येथील नावेगाव तलाव हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, गोंदिया. पर्याय क्रमांक अ, गोंदिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो. भारतात माहितीचा अधिकार कायदा RTI ॲक्ट कधीपासून लागू करण्यात आलो? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात जास्त रिपीट आहे. त्यामुळे आपण हा मागच्या क्लासमध्ये देखील हा आपण कव्हर केलेला आहे. या क्लासमध्ये घेण्याचा मुख्य उद्देश आहे की हा प्रश्न तुम्हाला त्याची महत्त्व समजून तो प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. कारण की RTIवर आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो. महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेमध्ये ह्या प्रकारचा प्रश्न हा ठेवलेलाच असतो. त्यामुळे तुमच्या बुकमध्ये नोट करून ठेवा आणि परीक्षेच्या वेळेस हा क्लास तुम्हाला कामी पडेल यासाठी तुम्ही लाईक करा आणि सेव्ह करून ठेवा. तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा मित्रांनो. तर लक्षात ठेवा, प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी हा ऐतिहासिक कायदा भारतात 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू करण्यात आला. तर 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू करण्यात आलेला कायदा होता RTI ॲक्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल 12 ऑक्टोबर 2005. कोणाच्या प्रयत्नामुळे झाला मित्रांनो? तर अण्णा हजारे यांच्या प्रयत्नामुळे झाला. हा प्रश्न देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28 आहे मित्रांनो. केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1881मध्ये केसरी वृत्तपत्र सुरू झाले. त्यानंतर लोकमान्य टिळक हे केसरी संस्थापक मालक होते. तर गोपाळ गणेश आगरकर हे त्याचे पहिले मुख्य संपादक होते. मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, गोपाळ गणेश आगरकर. तर या केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते, तर गोपाळ गणेश आगरकर होते. त्यानंतर एक मराठी वृत्तपत्र निघत होते मित्रांनो, ते इंग्रजीमध्ये निघत होते आणि केसरी हे मराठीमध्ये निघत होतं. हे प्रश्नामध्ये खूप गोंधळ होऊ शकते की केसरी आणि मराठा, तर हे जे वृत्तपत्र आहे ना मित्रांनो, हे निघत होते इंग्रजी लँग्वेजमध्ये आणि केसरी निघत होते मराठी लँग्वेजमध्ये. हा प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा आणि नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, कारण की जोड्या लावामध्ये हा प्रश्न खूप कन्फ्युजन करतो. त्यामुळे तुम्हाला आता काही नाही वाटणार मित्रांनो, पण जेव्हा पेपर येईल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की या प्रश्नाचे महत्त्व काय आहे. तर केसरी वृत्तपत्र हे 1881मध्ये सुरू झालं, हे देखील तारीख लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? हा पण प्रश्न IMP आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सर्वात लहान हे प्रश्न पाठ करून ठेवा. तर अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण सुमारे 17,413 चौरस किलोमीटर इतके मोठे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता, याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो, आजच्या पेपरमधला आजचा शेवटचा प्रश्न आहे की देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार कोणता आहे? मित्रांनो, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार कोणता आहे? तर लक्षात ठेवा, भारतरत्न हा भारत प्रजासत्ताकचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे, जो राष्ट्रीय सेवेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. तर मित्रांनो लक्षात ठेवा की ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतरत्न ऑप्शन क्रमांक ब, भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मित्रांनो हे होते आजचे 30 प्रश्न जे टॉप पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे. मित्रांनो हे संभाव्य प्रश्न आहे, हे आपण रिपीट क्वेश्चन पेपरमधून काढलेले आहे, जे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये नक्कीच काही ना काही मदत मिळवून देतील. मित्रांनो ही सिरीज आपली सुरू झालेली आहे. या 30 पेपर संचामधली हा आजचा दुसरा पेपर होता मित्रांनो. अशा प्रकारचे पेपर सराव आपल्या क्लासवर नेहमी होत असतात मित्रांनो. तर 30 पैकी आजचा फक्त दुसरा पेपर संच होता. त्यानंतर आपली 28 पेपर संच असेच राहिलेले आहे मित्रांनो, जे आपल्या या चॅनलवर ASGKच्या यूट्यूब चॅनलवर रोज नियमितपणे आपण अपलोड करत असतो. त्यामुळे आजच्या आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील पेपरमध्ये मदत होईल. नियमित सराव आणि अचूक स्पष्टीकरण हीच या यशाची किल्ली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. सर्व 30 महत्त्वाची सखोल उजळणी येथे समाप्त झाली आहे मित्रांनो प्रश्नांची, परंतु 30 पेपरची नाही मित्रांनो, तर 30 प्रश्नांची. 30 पेपरपैकी फक्त 2च पेपर आता आपले यावेळेसनं झालेले आहे. तलाठी भरती 2026च्या परीक्षेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो. ऑल द बेस्ट. चॅनलला लाईक करा. ASGK तुमच्या नेहमीच पाठीशी आहे पेपरसाठी, आणि कोणत्याही प्रकारची अपडेट येत असेल तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून देईन. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा, जिद्दीने अभ्यास करत राहा मित्रांनो. धन्यवाद.